नांदेड़ जिले के उमरी तहसील कार्यालय के सामने प्रहार जनशक्ति पक्ष एवं प्रहार दिव्यांग क्रांति संगठन ने 9 जून 2025 को भयगांव के हनुमंते परिवार के प्रति हुए दुखद घटना के संबंध में ज्ञापन सौंपा। इस ज्ञापन में मांग की गई है कि संबंधित सरपंच, ग्राम सेवक, लाइनमैन, जल आपूर्ति समिति और मानवाधिकार कार्यकर्ताओं के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए तथा उन्हें निलंबित किया जाए। साथ ही पीड़ित परिवार को आर्थिक और शैक्षणिक सहायता देने तथा उचित कानूनी कार्रवाई करने की भी मांग की गई है। इस मौके पर प्रहार के कई वरिष्ठ नेता और भयगांव के ग्रामीण उपस्थित थे। गजानन चौहान ने इस मामले में न्याय दिलाने के लिए आंदोलन की चेतावनी भी दी। यदि शीघ्र न्याय नहीं मिला तो वे आंदोलन करेंगे। बहेगाव तालुका उमरी या ठिकाणी तिथल्या ग्रामपंचायत सरपंचांनी, संबंधित ग्रामसेवकांनी आणि संबंधित पाणी पुरवठा समितीने या संबंधित लोकांनी गावातील पाणी पुरवठा याबाबत दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठिकाणी दलित वस्तीतील आणि गावातील इतर महिला नाईलाज असतो पाण्याची टंचाई झाल्यामुळे त्या गंगेला गेल्या आणि धुणं धुण्यासाठी आणि धुणं धुवत असताना त्यांचा तो पाय घसरला आणि त्या ठिकाणी माझ्या त्या ठिकाणी तिथं 30 वर्षाची महिला आणि माझ्या चिमुकल्या 2 मुली त्या ठिकाणी प्राणाला त्यानं आहुती दिली। आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार पंचायत समिती, त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच आणि त्यानंतर तिथील ग्रामसेवक हे लोक जबाबदार आहेत। बेजबाबदारपणाने ते वागलेले आहेत। त्यानंतर विद्युत वितरण कंपनीचा तो लाईनमॅन या संबंधित लोकांनी बोर चालू करण्यासंदर्भामध्ये विलंब केला आणि नाहक तिथं माझ्या माता भगिनीचा प्राण गेला। याला सर्वस्वी जबाबदार आपलं प्रशासन आहे। आणि तात्काळ कुठल्याही क्षणाची वाट न पाहता त्या ठिकाणी पोलीस पंचनामा झालेला आहे, पण महसूल पंचनामा आपण तात्काळ करावा, तलाठी आणि मंडळाधिकारी साहेबांना पाठवून द्यावं आणि त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींना आर्थिक आणि शैक्षणिक लाभ देण्यासाठी आपण तसं पत्र आणि आदेशित करावं आणि संबंधित ग्रामसेवक आणि इतर लोकांना तात्काळ निलंबित करावं। आम्ही अशी आमच्या सर्व भीमशक्ती आणि प्रहार संघटनेच्या वतीने आणि प्रहार पक्षाच्या वतीने, सामान्य माणसाच्या वतीने, सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतोय आणि विलंब न करता तात्काळ हे प्रकरण आपण निकाली काढावं, संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा एवढी विनंती। आपण विनंती नाही, विनंती करतो याचा अर्थ असा नाही तुम्ही आम्हाला कमजोर समजायचं नाही। आम्ही माणुसकीनं कायदा आम्ही हातात न घेता आम्ही माणुसकीनं, मानवता या भूमिकेनं आम्ही समजून सांगतोय। त्यामुळे आपल्या प्रशासनाला विनंती आहे, तात्काळ तुम्ही निकाल लवकरात लवकर द्यावा आणि त्या कुटुंबाला मदत व्हावी एवढी विनंती करतो आणि थांबतो। या ठिकाणी तालुक्यातून आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जर माझ्या इथल्या बांधवांना कोणाला जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्या ठिकाणी करू शकता।